माझ्याकडे आहे एक उपाय. बोल मानसी. निर्मला आत्यांचं बरोबर आहे. सगळ्यांसाठी हा पहिला महिना आहे. म्हणजे यापुढे 8 महिने मोजले तर डिलिव्हरी एप्रिल मे मध्ये व्हायला पाहिजे. पण सिच्युएशन अशी आहे की डिलिव्हरी जानेवारीमध्ये होणार आहे. एकच सुवर्ण मध्य आहे. आपण घरी सांगूया की डिलिव्हरी एप्रिल मे मध्येच होणार आहे. आणि मग जेव्हा जानेवारीमध्ये डिलिव्हरी होईल तेव्हा सांगू की बाळ 3 महिने आधी जन्माला आलं. प्रीमॅच्युअर डिलिव्हरी सुद्धा होतेच ना. आत्या, मी हे फक्त डॉक्टर म्हणून बोलत नाहीये, तर एक बहीण म्हणून बोलतेय. गेले कित्येक दिवस हाच विचार माझ्या डोक्यात चालू आहे. खूप विचार करून मला हा पर्याय सापडलाय. हुशार आहेस. आत्या, मला आपण सगळ्यांनी या सगळ्या दलदलीतून लवकरात लवकर बाहेर पडावं इतकंच वाटतंय. ताईचा संसार लवकरात लवकर सुरळीत सुरू व्हावा इतकंच वाटतंय. आत्या, मला मानसीचा पर्याय योग्य वाटतोय. विक्रांत, काय आहे ना, हे सांगितलं काय किंवा आणखीन दुसरं काही सांगितलं, शेवटी आपण खोटंच बोलणार आहोत. आणि वाईट कुठल्या गोष्टीचं वाटतं माहितीये का? जिच्यासाठी आपण हे सगळं करतो ना, ती गेलीये शॉपिंग करायला. कशावरनं ती हे सगळं नीट मॅनेज करू शकेल? तिला तर ह्या गोष्टीचा काही सिरियसनेस सुद्धा नाहीये. आत्या, तिला काय वाटतं यापेक्षा प्रश्न विचारणाऱ्यांना काय वाटतं हे जास्त महत्वाचं आहे. ठीक आहे, ठीक आहे, तू म्हणतोस तसं तसं ठरवू आपण. पण एक गोष्ट लक्षात ठेवा विक्रांत, हे शेवटचं खोटं बोलतेय मी. आता यापुढे तिची डिलिव्हरी झाल्यानंतर मोनिका या घरात राहणार नाही. यू हॅव टू प्रॉमिस मी विक्रांत. आत्या, तू नो, या एकाच अटीवर हे खोटं बोलायला मी तयार होईन, हे नक्की. तुला पुन्हा एकदा सांगते, या बाळाचा जन्म झाल्यानंतर मोनिका या आपल्या घरात राहणार नाही. काकी, तू अजून इथे? अगं, यांचे ओपन हाऊसचे टायमिंगच चेंज झाले. आणि हे काय, तू टेस्ट करायला गेली होतीस ना? आणि शॉपिंग कसलं करून आलीस? खूप शॉपिंग केली मी. बघायला येतेस? चल. नाही नाही, आत्ता निघते मी, मला उशीर होतोय. बरं मला सांग, टेस्ट कशा झाल्या? सगळं नॉर्मल आहे. शुअर? व्हेरी गुड. बरं, मी अशी गेले आणि अशा आले. तू नंतर बोले. हां, ओके, बाय. आत्या माझ्या बाजूने आहेच, पण तिला खोटं बोलावं लागतंय माझ्यासाठी. ती अपसेट होणं साहजिकच आहे. एकतर तिचे विचार खूप वेगळे आहेत या बाबतीत, पण ती माझ्यासाठी एक सत्य लपवलं आणि आता त्यासाठी सारखं खोटं बोलावं लागणार आहे. त्यामुळे अस्वस्थ वाटतंय. एकीकडे मीच मोनिकाला सांगत होतो की घरी खोटं बोलू नकोस, आणि आता मला आणि आपल्याला सगळ्यांना तेच करावं लागणार आहे. त्यात मोनिकाची काहीच खात्री नाहीये. ताई ही अशी वागेल असं वाटलं नव्हतं मलाही.
मानसी, या सगळ्या कॉम्प्लिकेशन्स मध्ये तू वेगळा उपाय सुचवलास, त्यासाठी तुला थँक्स म्हणायला हवं. प्लीज विक्रांत, डोंट बी फॉर्मल. आपण सगळेच यात एकत्र आहोत ना. मी जे सुचवलं त्याने ताई आणि तुमच्याही मनावरचं उत्तराचं ओझं कमी होईल, हेही काही कमी नाही. ताई सांगून गेलीये की आपलं काय ठरतं ते तिला कळवायचंय. मग तिला फोन करून सांगायला हवं ना की एप्रिल महिना सांगायचा आहे. हो, नाहीतर मोनिका काहीही उत्तर देईल आणि सगळाच गोंधळ होईल. मी फोन करतोच, पण तूही कळव तिला. हो, मी पण करते. कारण ती घरी पोचायच्या आधी तिच्यापर्यंत हा मेसेज गेला पाहिजे. आणि ती स्वतःहून आपल्याला विचारेल याची काही खात्री नाही मला. आय नो. व्यवस्थित आणि भाजी आवडली ना? छान झाली. कितवा महिना सुरू आहे? काय गो, सावकाश सावकाश. ठसका लागला का? नानू मामा, नंतर प्रश्न विचारा ना. जेवू दे तिला शांतपणे. मी सांगतो, सप्टेंबर महिना सुरू आहे का? हो का? मग कॅलेंडर वरचा महिना बदलायला कोणाला वेळ झाला नाही वाटतं? इथे बदललंय सगळे. हो, मी इथे बदलतो. अगो बाई, गुलाबजाम आणायची विसरले ना. आले हं? अरे वा, गुलाबजाम. आता काही इकडनं जात नाहीस तू. तिला आवडतात ना म्हणून मुद्दाम केले. मलाही आवडतात. हा, पण ती प्रेग्नंट आहे, तू नाही ना. वा वा, मजा आहे हा मोनिकाची. चांगलाय चांगलाय, चालू दे चालू दे. मोनिका, आता जेवण झालं ना की वर जा आणि शांतपणे झोप. आज दमली असशील ना, हॉस्पिटल आणि त्याच्यानंतर ते शॉपिंग. खरंच वर जात. हा, म्हणजे तुला कुठे प्रश्न नाही विचारणार उगाच. हो ना, उगीच कोणी डिस्टर्ब करणार नाही. मी 2 वेळा केला, ती कॉलच रिसीव्ह करत नाहीये. परत एकदा ट्राय करा ना. मे बी ऐकू गेला नसेल. मोनिका, प्लीज रिसीव्ह द कॉल, प्लीज. घरी पोहोचल्यावर हिने फोन पण केला नाही. मग कदाचित ती अजून घरीच पोचली नसेल. आता झोप शांतपणे. हा, अगं या दिवसात जमेल तेवढी विश्रांती घ्यावी. नाही 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 नाही, फोन नाही घ्यायचा आता, फक्त विश्रांती. आणि काही लागलं तर लगेच मला हाक मार, मी खालीच आहे. हो. हा विक्रांत, बोल. हा गीता काकी, मोनिका आहे? ती घरी आहे रे. मी शाळेतून आता घरीच चालली आहे. का रे? नाही काही नाही. तू एकदा घरी पोहोचलीस ना की मोनिकाला मला फोन करायला सांग. ओके, सांग. काही सिरियस नाही आहे ना?
छे छे अगं नाही अगं अजिबात सिरियस नाहीये. पण तू असं का विचारतेस मला आई? नाही ग, ती पोरगी घरी आली, तुझा फोन सुद्धा नाही. म्हटलं काय सिरियस बिरियस आहे की काय. सबन दिवस डोक्यात तेच होतं ना, टेस्ट टेस्ट टेस्ट, काय येतो रिपोर्ट म्हणून. हो हो हो. नाही अगं सॉरी. म्हणजे झालं काय माहितीये का, आज 2 क्रिटिकल केसेस होत्या माझ्या, त्यामुळे सकाळपासून माझं डोकं त्याच्यातच होतं, म्हणून फोन करायचं राहून गेला एवढंच. बर बर. अगं रिपोर्ट काय म्हणतो, तिला विचारलं तर म्हणाली निर्मला आत्या सांगणार आहे म्हणून. हो काही नाही, सगळं सगळं ऑलराईट आहे, अतिशय व्यवस्थित आहे सगळं, काही प्रॉब्लेम नाही आहे. बरं झालं. बरं डिलिव्हरीची तारीख काय, म्हणजे महिना कुठला येतो तू सांग. एप्रिल एंड किंवा मेचा पहिला आठवडा. मी पण अंदाज बांधलाच होता. म्हटलं आपल्यापेक्षा डॉक्टरांनी सर्टिफिकेट दिलं की प्रमाण, म्हणून विचारलं. आता बघ, हा एप्रिल महिना डोळ्यासमोर ठेवते आणि झाडून सगळ्यांना कामाला लावते. आई आई तू मोनिका घरी पोहोचली म्हणालीस ना? अगं पोचली म्हणजे काय, तुमच्या इथून निघाली, शॉपिंगला गेली, घरी आली, जेवली आणि झोपली सुद्धा. आजकालच्या पोरी बाई. चल बाय. हो आई हो. मी तिला मेसेज केला की एप्रिल महिना सांग म्हणून. हो, तो ती नक्की वाचेल आणि आपले मिस कॉल बघून आपल्याला परत फोनही करेल. होप सो. तुम्ही गीता काकींना पण सांगितलंय ना निरोप द्यायला? करेल ताई फोन, तेव्हा परत सांगू आपण. हो. विक्रांत आता निघते मी, तुम्ही प्लीज आत्यांना सांगाल मी गेले म्हणून. हो येते मी. बाय. बाय. गीता वर कुठे चाललीस? आलास तू घरी? हो झाला, थोडा वेळ झाला. काय कसं झालं ओपन हाऊस? काय टेन्शन नाही ना? नाही टेन्शन घेण्यासारखं काही नाहीये. जरा मॅथ्स वरती काम करायला लागणार आहे आणि इंग्लिश थोडंसं वीक आहे, पण बाकी ओके. बसतो आता पुस्तकं घेऊन त्याची, सारखं खेळत असतो दादा बरोबर. काय रे, लहान आहे. लहान आहे? अरे प्रोफेसरचा मुलगा आहे, अभ्यासाच्या तक्रारी येतातच कशा. लक्ष कुठे असतं आईचं? हा मग बाबा कुठे असतात? घेत का नाही क्लासेस? ए मला सांग, आज मोनिकाच्या टेस्ट होत्या ना? अरे हो, तेच विचारायचं होतं मला तिला की डिलिव्हरी डेट काय दिली, म्हणजे त्याप्रमाणे डोहा जेवण प्लॅन करायला ना. ए विक्रांतच्या बाबतीत सगळं किती पटापट होतंय ना. अरे ए मोहन ऐक ना, आपण ना मोनिकाचं डोहा जेवण एकदम एकदम हटके करू. हटके काय करायचंय? झोपाळावर बसवायचं, हातामध्ये धनुष्यबाण द्यायचं आणि फोटो काढायचा, वेगळं काय करणार? काय रे मोहन तुझं, तू नाही पण तू बघच, मी ना वेगळंच करणार आहे, वेगळा विचार करून ठेवणार आहे तिच्या डोहा जेवणासाठी. शपथ तुझ्याशी बोलत काय बसले मी. अरे विक्रांतचा फोन आला होता मला, तिला निरोप द्यायचा होता त्याचा, मी आलेच. आणि शॉपिंग पण बघायचं तिने केलेलं. आत्ता पाणी देऊ? नको, आय एम कम्फर्टेबल. एनी कॉम्प्लिकेशन्स? नाही नाही, सगळं नीट झालं. ग्रेट. हां मोनिकाला कळवलं का महिन्याचं? हो कळवलंय, पण बोलणं नाही होऊ शकलं आमचं. का? तिने कॉल रिसीव्ह नाही केले, म्हणून मी मग मेसेज करून ठेवलाय. कॉल रिसीव्ह नाही केला? कमाल आहे या मुलीची. हे काही वागणं झालं का? बरं एक, मी आईशी बोलले, एप्रिल एंड किंवा मे फर्स्ट वीक असं सांगितलंय.
ती म्हणाली एप्रिल डोळ्यासमोर ठेवून कामाला लागते असं म्हणाली. पण विक्रांत, मला ना या मोनिकाची काही खात्री वाटत नाहीये. त्या डोंट वरी, मी मेसेज केलाय आणि मानसीने पण केलाय. मोनिकावर माझा अजिबात विश्वास नाही, पण ती निष्काळजी आणि बेदरकार आहे यावर मात्र पूर्ण विश्वास आहे माझा. मोनिका, काय ग दमलेली दिसतेस? म्हणजे जोरदार शॉपिंग झाली वाटतं. खूप शॉपिंग केली मी. बरं, विश्रांती वगैरे सगळं झालं ना? हो, म्हणजे मला जस्ट जाग आली आता. मग उठ ना, नीट जागी हो आणि मला सांग ना सगळं डिटेल मध्ये. विशेष काही नाही ग, सगळं नॉर्मल आहे. हो, दॅट इज गुड. पण डिलिव्हरीचा महिना कुठला आहे? जानेवारी. ओके, कॉंग्रॅच्युलेशन. वा वा, म्हणजे आता घरात नवीन सोहळे सुरू होणार. ग्रेट. डोळा जेवण वगैरे. मोनिका, तुला सांगते, घरात बाळ जन्माला येणं ही कल्पनाच इतकी आनंददायी आहे ना ग. एक नवीन उत्साह येतो माहितीये. म्हणजे आता आमचं आयुष्य कसं आता रुटीनच झालंय ग, त्यामुळे अशी एखादी बातमी मिळाली ना की चैतन्य येतं. तुला सांगू, म्हणजे माझ्या एक्सपिरियन्स वरून सांगते की बाळ जन्माला आलं ना की तुला इतकी मज्जा येणार आहे ना. म्हणजे बघा, बाळाचे डोळे पिंगट आहेत का काळे आहेत, त्याचे केस दाट होणार आहेत का कुरळे होणार आहेत, किंवा मग सगळ्यात कॉमन प्रश्न म्हणजे त्याचे डोळे आईवर गेलेत की बाबांवर गेलेत. बापरे, इतकी चर्चा असते ना, धमाल येते धमाल. काकी, मला ना जरा टेन्शन आलंय. अगं, टेन्शन नाही. आय कॅन कम्प्लिटली अंडरस्टँड. येतं टेन्शन, पण मी आहे ना तुझ्या जवळ, तुझी नवीन मैत्रीण. सो डोंट वरी. ओके. ए बरं, ऐक ना, आपण एक काम करूया का? मी शॉपिंग ना उद्या बघते निवांत. काय आत्ताच आले ना, जरा कामं राहिलीत. चालेल. अरे देवा, बघ पुन्हा विसरलेस. विक्रांतने तुला अर्जंटली फोन करायला सांगितलाय. निरोप दिला होता त्यांनी. कर त्याला फोन. विक्रांत आणि मानसीने एवढे कॉल्स कशाला केलेत? डिलिव्हरीचा महिना एप्रिल मे असं सांग. आता तुम्ही सगळ्यांनी नीट ऐकून घ्या. आता तुम्हाला जोरात कामाला लागलं पाहिजे. अगं बाई, का? घाबरू नको ग. निर्मलेचा फोन आला होता. तिने मला सांगितलं मोनिकाची डिलिव्हरी एप्रिल मध्ये होणार. अगं बाई, हो का? नाही, म्हणजे मलाही तसा अंदाज आला होता, पण आता निर्मला वंसनी कन्फर्म केलाय म्हणल्यावर काळजीचं कारणच नाही. छान. मोनिका तर मला जानेवारी म्हणाली.